मी डॉक्टर रतन जाधव, संयोजक पशुपक्षी प्रदर्शन, कृषी विज्ञान केंद्र बारामती. या ठिकाणी आपण यावर्षी पशु प्रदर्शनामध्ये शेतीला जोडधंदा जो आहे त्याविषयी आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो. शेतीमध्ये जोडधंद्यासाठी मुख्य जो व्यवसाय आहे तो दुग्ध व्यवसाय आहे आणि म्हणून दुग्ध व्यवसायामध्ये उत्तम प्रतीचं ब्रीडिंग करण्यासाठी ज्या उत्तम प्रतीचं सिमेंटची गरज असते अशा प्रकारच्या सिमेंटपासून निर्माण झालेल्या कालवडी आपण प्रदर्शित करणार आहे. त्याचप्रमाणे या कालवडींची आपण स्पर्धा पण आयोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये शेतकरी आपल्या 15 महिन्यापासून 2 वर्ष वयाच्या ज्या कालवडी आहेत त्या कालवडी प्रदर्शित करू शकतात आणि त्या प्रदर्शनामध्ये आपल्याला त्यांना बक्षीस पण देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या व्यवसायाबद्दलचे एक जाणीव व्हावी, या व्यवसायाची संपूर्ण माहिती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजीचे डिस्प्ले त्या ठिकाणी केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मुरघास तंत्रज्ञान हे सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध जातीच्या मक्याच्या जाती या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आपण लाईव्ह मक्याचे जे उत्तम वाण आहेत ते मक्याचे उत्तम वाण आपण या ठिकाणी पाहू शकणार आहे. त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसायासाठी ज्या लागणाऱ्या विविध बाबी आहेत त्या बाबींचं सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनामध्ये सहभाग असणार. त्याच्यामध्ये की चापकटर खूप आवश्यक असतो, ते चापकटरचे विविध मॉडेल्स आपल्या या ठिकाणी बघायला मिळतील. त्याचप्रमाणे आपल्याला शेतीमध्ये जे दुग्ध व्यवसायासाठी जे वेगवेगळ्या प्रकारच्या मक्याचे चाराचे वाण लागतात ते वाण आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आपल्याला गाईसाठी जे विविध प्रकारच्या गाईची निवड करायची असेल त्याबद्दलसुद्धा आपल्याला निवड कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याची माहिती मिळणार आहे. त्यानंतर दुग्ध व्यवसायासाठी विविध भागामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती वापरल्या जातात, ज्या देशी जाती वापरल्या जातात त्या देशी जातीसुद्धा आपल्याला इथे याकडून बघायला मिळणार आहे. ज्याच्यामध्ये थारपारकर जात आहे जी राजस्थानमध्ये 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत राहू शकते, अशा प्रकारची थारपारकर जात आपल्याला बघायला मिळणार आहे. सहिवाल जात बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे गीर, गुजरातची कच्छ वाळवंटामध्ये असणारी जी गीर जात आहे ती गीर जात आपल्याला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे अति पावसामध्ये राहू शकतील अशा प्रकारची डांगी, नाशिक जिल्ह्यातील डांगी जात आपल्याला बघायला मिळेल. नांदेड जिल्ह्यातली आपल्याला लाल खंदारी बघायला मिळेल. त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील अतिशय उष्ण वातावरणात राहणारी पांढरी शुभ्र, ज्याला आपण देवणी जात म्हणतो, ती देवणी जातसुद्धा आपल्याला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे कॉंक्रेज म्हणजे गुजरात राज्यातीलच कॉंक्रेजसुद्धा आपल्याला जात या ठिकाणी बघायला मिळेल. आणि जगातील सर्वात लहान जी पंगनूर जात आहे ती पंगनूर जातसुद्धा या प्रदर्शनात आपण ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जी पोल्ट्री आपल्याला खूप महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून पोल्ट्रीमध्ये परसबागेसाठी ज्या विविध जाती वापरल्या जातात त्या विविध जातीसुद्धा या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये कावेरी जातीची जी कावेरी आहे, संकरित देशी कोंबडी थोडक्यात ही आपण या ठिकाणी ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये अंडी उत्पादन 170 ते 180 मिळण्याची क्षमता आहे. देशी कोंबड्या ज्या 60-70 अंडी देतात त्याच्या तिप्पट उत्पादन देऊ शकतील अशा प्रकारच्या जाती कोंबड्यांच्या जाती आपण परसबागेसाठी खूप महत्त्वाच्या जाती ठरणार आहेत. अशा प्रकारच्या ब्लॅक अस्ट्रलार, त्यानंतर कावेरी, वनराजा, ज्या वनराजा जातीच्या कोंबड्या आहेत ज्या मांस उत्पादनासाठी आणि अंडी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत, अशा प्रकारच्या वनराजा कोंबडीच्या जातीसुद्धा आपल्याला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे 2 पिल्ले देणाऱ्या मेंढीच्या जातीसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये सेंट्रल सीप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट बिकानेर यांनी विकसित केलेली आविशान मेंढीची जात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्याचप्रमाणे फलटण येथील निमकर इन्स्टिट्यूटनी विकसित केलेली नारी सुवर्ण जातीची मेंढी ही सुद्धा 2 पिल्लं देणारी मेंढीची जात आहे, ती इथं बघायला मिळेल. आणि आफ्रिकेतील मांस उत्पादनासाठी जगामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या आपल्याला या बघायला मिळतील. म्हणजे शेळीपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी हे जे मुख्य शेतीसाठी असणारे जे 2 मुख्य जोडधंदे आहेत, या जोडधंद्यामध्ये अशा प्रकारचं विविध तंत्रज्ञान आपल्याला या ठिकाणी बघण्याची खूप मोठी संधी या कृषक 2026 जे जानेवारीमध्ये 17 ते 24 दरम्यान हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये आपल्याला ह्या पशुप्रदर्शन विभागामध्ये अशी अनमोल संधी आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये डॉग शोसुद्धा आयोजित केलेला आहे आणि म्हणून आपल्याला ज्या शेतीच्या संरक्षणासाठी आणि आपल्या घराच्या संरक्षणासाठी ज्या श्वान लागतात ते प्रसिद्ध अशा प्रकारचे कारवान आणि पश्मी जातीचे श्वान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यांची स्पर्धा आपण 19 तारखेला या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचं वैभव म्हणता येईल अशा प्रकारचं भीमथडी म्हणजे भीमथडीच्या काठावर
किंवा महाराष्ट्रातील जी शिवकालीन वापरले जाणारे जे घोडे होते, जे भीमतडी घोडे होते, या भीमतडी घोड्यांची स्पर्धासुद्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि ही स्पर्धा 17 ते 18 जानेवारी दरम्यान आयोजित केलेली आहे। तरी पशुपालकांना ही सुवर्ण संधी या निमित्ताने आपण उपलब्ध करून दिलेली आहे। तरी सर्व पशुप्रेमींना आम्ही विनंती करतो की त्यांनी निश्चितच या प्रदर्शनाचा निश्चितच लाभ घ्यावा। धन्यवाद।